माझा पाय अडकला आणि बांबूला धक्का बसला आणि सगळे बांबू खाली पडले. नशीब याला काही झालं नाही. एक मिनिट. अहिल्यादेवी, आता बोलण्यात वेळ घालवू नका. आदित्यच्या हाताला पुन्हा तो ताईत बांधा. हे बघा गुरुजी. हो. सावित्री, 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 आई, आदित्यच्या रूम मध्ये कुठे ते ताईत पडलं आहे ते शोध आणि ताबडतोब इकडे घेऊन आई. जा. आई, आईला आय एम सॉरी, पण मला खरंच कळत नाही कसं काय पाय अडकले माझे आणि त्या बांबूला धक्का लागला. आणि श्रीकांत, असं कसं कळलं नाही? अरे, गुरुजींनी स्पष्ट सांगितलं ना आपल्याला की त्याला त्याच्या जवळच्या लोकांपासूनच धोका आहे म्हणून. हो आई, एक मिनिट प्लीज. प्लीज तुम्ही दोघेही थांबा जरा. मला काही झाले नाही, मी ठीक आहे. हे गुरुजींनी असं सगळं सांगणं आणि हे पडणं, इट वॉज जस्ट कोइन्सिडेंस. नशिबाने वाचलायस तू, कळलं? आदित्य, मला भीती वाटते आणि माझी ही भीती उगाच नाहीये. हे बघ, मी तुझ्या जीवाची रिस्क नाही घेऊ शकत. पण आई, तू पण वगैरे काही नाही. आता माझं ऐकायचं. एक काम कर, आत्ता तुझ्या खोलीत जा आणि मी सांगेपर्यंत त्या खोलीतून बाहेर यायचं नाही. प्लीज आदित्य, हे माझं ऐक, कळलं? सावित्री, एक काम कर, तू आदित्यच्या खोली बाहेरच थांब. त्याला जे काही हवं असेल, पाणी हवंय, खायला हवंय, चहा कॉफी जे काही हवं असेल ते तू स्वतः नेऊन त्याला द्यायचं. त्याला खोलीतनं बाहेर पडू द्यायचं नाही. आणि आदित्य, मी सांगितल्याशिवाय रूमच्या बाहेर पडायचं नाही. आई. आदित्य, आदित्य, आदित्य काय चाललंय तुझं हे? हा? नेमकं काय सिद्ध करायचंय तुला? अरे माझं सोडा हो. तुम्हा लोकांचं काय चालू आहे? तुझ्यासाठीच चाललंय हे सगळं. पण तुला काही पडलेलीच नाही ना त्याची. एखाद्या हट्टी लहान मुलासारखा वागतोयस तू. मला सांग, मुद्दाम करतोयस का तू हे? तुझ्या आईची तगमग दिसत नाहीये का तुला? बाबा, मी आईचं प्रेम समजू शकतो, मग पण हे जे काय चालू आहे ना ते लॉजिकल नाहीये. आदित्य, विज्ञानाच्या परिभाषेतून प्रत्येक वेळेला लॉजिक शोधत बसलास ना तर नाती हरवून बसशील तू. तिकडे ती माऊली तुझ्या जीवाच्या रक्षणासाठी तुझ्यावर आलेलं जे संकट आहे ते टळावं याच्यासाठी जीवाचं रान करते आणि तू आपल्याच हट्टाला पेटलास. हा, तिची किमान अपेक्षा काय आहे? तिचा जप होईपर्यंत तू इथे शांतपणे बसावंस, एवढीच ना? ते सुद्धा करू शकत नाहीस का तू? बाबा, पण तिची मुळात अपेक्षा चुकीची आहे हो. आदित्य, तिचा जप पूर्ण होईपर्यंत मी या 4 भिंतीत कैद राहावा. का? तर गुरुजींनी सांगितलंय की या खोलीच्या बाहेर माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. हो, आणि तेवढं सुद्धा करू शकत नाहीस का तू? तुझ्या आईच्या समाधानासाठी इथे शांतपणे बसू शकत नाहीस तू? आता तुम्ही बाहेर जे काय झालं ते बघितलं ना. तुमचा हात चुकून त्या बांबूला लागला आणि धक्का लागून ते बांबू सगळे पडले. मला सांगा, आता यात कसला आलाय घातपात आणि चमत्कार? निव्वळ एक योगायोग होता बाबा. गुरुजी जे काही सांगतील ते सगळं खरं होईलच असं काही नाहीये. आणि कोणापासून मला धोका आहे हो? माझ्या जवळच्या माणसांपासून मला धोका. बाबा, बाबा, हे सगळं आहे ना अंधश्रद्धेचं जाळं आहे. आदित्य, हा श्रद्धेचा किंवा अंधश्रद्धेचा विषय उरलेला नाहीये. मग हा आता तुझ्या आईच्या भावनांचा विषय आहे, कळलं ना? अरे, ती तुझ्या जीवासाठी स्वतःचा श्वास रोखून बसली तिकडे. आणि या जगात कोणीही अहिल्याच्या भावना दुखावलेल्या मला चालणार नाही. अगदी तू सुद्धा नाही. ठीक आहे, ठीक आहे, करत बसा. तुम्हाला जे करायचे ते करा. मी काही बोलणार नाही. बसतो इथे शांतपणे.
आदित्य, अरे विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा एक अथांग जग आहे. फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवतं मात्र नक्की. काय ना, तुझ्यासारख्या तरुण मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे. तुम्हाला असं वाटतं की पुस्तकात जे लिहिलंय तेवढंच जग आहे, आणि त्यामुळे आमच्यासारख्या अनुभवी माणसांच्या शब्दांपेक्षा लॉजिकला जास्त महत्व देता तुम्ही. पण मला माहिती आहे तू हुशार आहेस, आणि माझी खात्री आहे की तू तुझ्या बापाचा शब्द खाली नाही पडू देणार. वहिनी, हे सगळं कामिनी, दादासाहेब, चप्पल काढ ना. ये लोक आता दादासाहेब, आता कसली पूजा आहे? हळूहळू. आदित्यवर संकट आले, ते टळावं याच्याकरता महामृत्युंजय मंत्राचा जप चालू आहे. परत परत म्हणजे सतत 100 पूजा सुरूच असतात आपल्या घरात, आदित्यवर संकट येऊ नये म्हणून. तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला कशाला काय प्रॉब्लेम असेल? अजून 10 पूजा मांडा इथे. हं? गप्प बस. एक मिनिट, इकडे कुठं चाललीस? तिकडे जायचं. दादासाहेब, काय आहे ना, आपलं किचन इकडे आहे आणि हळू, कळत नाही का? सारखं सारखं सांगायला लावू नकोस मला तू. भूक लागते ना आपल्याला, तेव्हा आपण इकडेच जाऊन खातो, हे ना, म्हणून चालली. आता बाहेरून आलीस ना? हो आले, पण तुमच्या भावानी मला काहीच खायला दिलं नाही. हळू बोल ना तू.